तो फायनली गाईज आपण अशा एक प्लेसवर आलो आहे. तर कसं काय मंडळी, आपण आलेलो स्टेशनवरती. तुझ्याकरता स्टेशनमध्ये मी काय करून राहिलो, मोटो ब्लॉक सोडून स्टेशन कुठे फिरून राहिलो. तर मी हा संडेचा मोटो ब्लॉक तर आपला नाही होणार, कारण की मी ऑफिसच्या कामाने चाललो आहे बाहेर. आणि माझ्यासोबत आहे माझा पार्टनर राहुल दादा. हा माझ्यासोबत माझा सिनियर आहे आणि आम्ही ऑफिसच्या कामाने चाललो आहे बाहेर. फायनली आपण नागपूरमधून निघालेलो आहे, ती बघू शकता. गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, सकाळी वाजू झाले 5:30. तुम्हाला दिसलं घरी आणि आपण आहे रायपूरमध्ये. तर रायपूरचा सकाळचा हा व्ह्यू आहे. आणि आता आपण इथून चाललेलो आहे एअरपोर्टला. तर फायनली आम्हाला ॲटो भेटलेला, ॲटोमध्ये बसलो आपण. तर फायनली आपण पोहोचलेलं आहे एअरपोर्टला. बघू शकता एअरपोर्ट, स्वामी विवेकानंद एअरपोर्ट आहे रायपूरचा. आपण इथं पोहोचलो. आता इथून आपण जाऊयात विशाखापट्टणमला. बघू शकता फ्लाईट्स सगळं लागले आहेत शेड्यूलवाल्या. फायनली बोर्डिंग पास मिळू चुकी आहे. परत फ्लाईटला यायला वेळ आहे, 8:30 पावणे 9ची फ्लाईट आहे. तोपर्यंत एअरपोर्टवरती टाइमपास करूया. आता इथे काय करायला सुचून नाही राहिलं. फोटो काढून राहिले. तर राहुल दादा विचारलं काय करतं, तर फोटो काढूया म्हणते. काही फोटोज काढलेले. तुम्ही जर हा ब्लॉग बघत असेल, त्याच्याकरता एक छानशी सुंदरशी पोरगी बघा, याचं लग्न करायचं आहे. काय प्रत्येकाचं होतेच, तुझं होणारच आहे. अजून काय राहिलं नाही राहुल भाऊ. जिंदगी में सब करना, शादी मत करना, ये मेरे तेरे को सजेशन है. बट तू कर, क्योंकि मेरे को तो शादी में नाचना है. तू किती बायका? मी बायको नवरा नाही आहे. मी फक्त ताई बनवतो. मी फक्त ताई बनवतो. ताईशिवाय कोणतंच काय नसते. आणि ताईच कामात त्याच्यानंतर माझं असेल तर. हा माणसाला माहीत आहे एअरपोर्टमध्ये येऊन फिरणं नाही, ते फोटो सेशन चालू आहे याचं. फोटो सेशनमध्ये त्याचं मन पूर्ण आहे. सोचून राहिला काय करू, टाइमपास होऊन झाला नुसता. बसू खूप बोर होऊन राहिला. सकाळी 6:30 वाजता उठून टाकला. चार्जिंग स्पॉटवर चार्जिंग करून राहिला. सही सुविधा आहे. आता माहीत एवढ्या वेळपर्यंत काय करायचं. सकाळचं वाजून राहिलं 6:30. अजून 8:45पर्यंत वेट करायचा आहे. अजून 1-1.5 तास, 1.5 नाही जास्त तास आहे. बघू आता काय करायला पाहिजे. तसं तुम्ही बघू शकता रनवे दिसू असेल तुम्हाला इथून रनवे. सकाळी एक घंटा होऊन गेलेला आहे. बसू बोर झालेलो. आता तो फक्त हैदराबादची फ्लाईट लागलेली, विशाखापट्टणमची लागायची आहे. तोंड असं बनवून ठेवलं आहे. अरे अरे अरे, थोडा हास रे, थोडा म्हटलं, एवढं बी नाही. रिॲक्शन्स पाहिले का? ह्या व्यक्तीला असं वाटतं की हा ते स्मार्ट बॉय आहे, जेंटलमॅन आहे, जेंटलमॅन. बाप्पा हा बसून बा बसून कसा आहे पा एकदम. तो सिस्टरनेसनी शिष्टपणा दाखवून राहिला. आणि मला माहीत आहे किती शिष्टपणामध्ये आहे. 2 मिनटं थांबा, 2 मिनटं फक्त. एखादी चांगली सी नाही का स्टॉक जाऊ द्या, मग या शिष्टपणा कसा बाहेर निघते ना, तो चाललं नाही माहिती. तर फायनली बोर्डिंग आलेली, चेक इन करायचा, करूया.
झालेली. फ्लाईटमध्ये बसूया. बघा एक्साइटमेंट. वाव. आणखी टायर हवं नाही जाऊया. मिनी फ्लाईट आहे ही. फ्लाईटमध्ये आणि tube आहे. आश्रमती कर्मचारी हिंदी और अंग्रेजी बोलते. Life jacket without crew authorization is prohibited and punishable. सांगा लवकर. काय फ्लाईट चालवाल का? बिलकुल. येतं का? अरे चालव. गोष्ट्या पाहिला का? गोष्ट्या फ्लाईट चालवणार आहे. फ्लाईट खाणे चालू केला माणसाने. थोडासा पण हिला असं धीर नाही आहे की काही मानपान ठेवला पाहिजे. ठीक आहे ना, मी पण असंच करेन ना. ज्यूस पिऊन राहिलेला आपण तर पहिले मिल्क खाऊ, मग ज्यूस पिऊ. राहुल भाऊ आपलं सामान उचलताना. तर फायनली आपण विशाखापट्टणमला प्लॅन केलेला आहे. आता वेट चालू आहे गाडीचा. राहुल भाऊ आता आपण कोणाची वाट बघतोय? आपण ड्रायव्हरची वाट बघत आहे की ड्रायव्हर कुठे तो हम पोहोच गए नाही ओके ओके. सो ड्रायव्हर आला आहे पार्किंगजवळ. कळू शकता फायनली आपली गाडी आली आहे. गाडीत बसूया. फायनली गाईस आपण अशा एक प्लेसवर आलो आहे विशाखापट्टणमला. एवढा मस्त प्लेस आहे तुम्ही बघू शकता. बीच इट्स विशाखापट्टणम बीच. बेस्ट बीच. थोडं सुंदर मस्त नदी हवा येऊन राहिली इथे. लोक मस्त बीच एन्जॉय करताय. फुल्ली एन्जॉयडेड. फुल एन्जॉय करून राहिले लोक. आणि त्या बीचवरती जी लहर येऊन राहिली ना, मजा येऊन राहिली लहरामध्ये. आणि ही रेती पाहू शकता. बीच फुल पॉवरमध्ये चालतं आहे पाणी. पूर्ण इथून स्टार्ट आहे पूर्ण एंड. तुम्ही विचार करू शकता की हा बीचवर मला किती थंडी ठेवायच्या मला एकदम ब्लू वॉटर सी वॉटर. अरबी महासागर आहे हा पूर्ण. अरबी महासागर पण आहे. हा महासागरची एवढं मस्त मजा येऊन राहिली ना हा महासागरमध्ये. मी आलो इथं ऑफिसच्या कामाने आहे. बट जे व्ह्यू आहे, जे मॉइश्चर आहे, ऑफिसचे कामं निपटले आहे. आणि मग आमचं पिक होतं की आम्हाला हे बघायचं आहे. मी ऑफिसचा नाही रेकॉर्ड करू शकलो पण हे रेकॉर्ड जरूर करेल. हे दिसायला पण एवढं सुंदर दिसेल. तुम्ही बघू शकता. फुल एन्जॉय आहे. अंधार झालेला आहे. अंधारमध्ये काही दिसत नाही आहे. बघू शकता फक्त मी दिसत आहे आणि सोबत राहुल दादा. बीच एन्जॉय करून झालेला. विचार केला काय सिनेमॅटिक घ्यायचा बट पॉसिबल नाही शकलो कारण की सनसेट होऊन गेलेला. चला काय सुंदर व्ह्यू दाखवू. सी